बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यामध्ये घडलेली भयंकर घटना, त्या घटनेचा अखेर आज उलगडा झालेला आहे आणि या भयानक घटनेनंतर किती माइंड माणूस चालवू शकतो आणि गुन्हेगारीचा माइंड हा किती चतुर असतो हे आपल्याला या गुन्हेगारातून दिसून येतं आणि किती भयानक क्राईम स्टोरी रचली त्याचा संपूर्ण उलगडा आज अखेर वडवणी पोलिसांनी केलेला आहे। गुढ अखेर उघडल्यानंतर वडवणी पोलिसांनी या अखेर गुढ हे उघड केलं आणि त्या महिलेचा शेतामध्ये जे आपल्याला बातमी होती की शेतातून घरी येताना असताना तळ्यामध्ये दगड बांधलेला मृतदेह सापडला, परंतु त्या महिलेला करंट लागून त्या महिलेचा मृत्यू झाला होता। हे प्रकरण आपल्या अंगलट येऊ नये म्हणून पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी सदर महिलेच्या मृतदेहाला दगड बांधून तो तलावात फेकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। कारण करंट त्यांच्या शेतामध्ये डुकरांसाठी लावला होता आणि त्या करंटला चिटकून त्या महिलेचा मृत्यू झाला होता आणि नंतर यांनी तलावामध्ये फेकला आणि हे प्रकार उघडकीस आला। याबाबत वडवणी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। 24 ऑक्टोबर 2025 रोजी बालासाहेब यादव राहणार खंडोबाचीवाडी यांनी पोलीस ठाणे वडवणी येथे त्यांची सासू आशाबाई करांडे राहणार पिंपळनेर वय 57 वर्षे या दिनांक 24 ऑक्टोबर 2025 रोजी त्यांच्या शेतातून घरी परतत असताना सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास हरवल्या आणि घरी आल्याच नाहीत अशी मिसिंग तक्रार दिली होती। या महिलेचा शोध सुरू असताना 26 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास सदर महिलेचेच प्रेत डोंगरवाडी खडकी शिवारातील पाझर तलावामध्ये एक दगड बांधलेल्या अवस्थेत तरंगताना दिसलं। पोलिसांनी सदर प्रेत अंबाजोगाई येथे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात दिले। सदर प्रकरणात आत्महत्या, हत्या की अपघात, घातपात असा कोणताच अंदाज लावणं शक्य नव्हतं। त्यामुळे त्या महिलेचा मृत्यू नेमका कसा झाला, कुणी घडून आणला हे उघडकीस आणणं वडवणी पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं आणि त्याच दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत मार्गदर्शन केले व त्यांच्या मार्गदर्शनाखाली वडवणी पोलीस तपास करत असताना सदर तलावाचे विरुद्ध दिशेस असलेल्या खंडोबाची वाडी शिवारात काही शेतकऱ्यांनी जंगली जनावरांपासून पिकांचे संरक्षण व्हावे यासाठी इलेक्ट्रिक तारेचे कुंपण रात्रीच्या वेळी घातलेले असल्याचे निदर्शनास आले आणि संपूर्ण परिसराची पाहणी केली असता पोलिसांना ती तार दिसून आली आणि तुटलेली देखील होती। त्यावरून तिला इलेक्ट्रिक करंट लागून तिचा मृत्यू होऊ शकतो हा निष्कर्षापर्यंत पोलीस पोहोचले आणि संशयित व्यक्ती हनुमंत महादेव कांबिलकर व गणेश महादेव कांबिलकर यांना ताब्यात घेऊन विश्वासात घेऊन विचारपूस केली असता दोन्ही आरोपींनी सदर महिला ही त्यांच्याच शेतात करंट लागून पडली होती। सदर अनोळखी महिलेबाबत कोणालाही काही कळू नये म्हणून पुरावा नष्ट करण्यासाठी सदर महिलेचे प्रेत दोन्ही आरोपींनी डोंगराची वाडी शिवारातील पाझर तलावात दगड बांधून टाकले अशी कबुली दोन्ही आरोपींनी दिली। सदर प्रकरणात मयत महिलेचे मुलाची तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सपोने वर्षा वगाडे करत असून आरोपींना 10 नोव्हेंबर 2025 पर्यंत पोलीस न्यायालयाने कोठडी सुनावली आहे। ही कार्यवाही पोलीस अधीक्षक नवनीत कामत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, उधळण शैलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वडवणी पोलीस ठाण्याच्या वर्षा वगाडे, राजू राठोड, आदिनाथ तांदळे, पोलीस हवालदार विलास खरात, पोलीस अंमलदार नवनाथ लटपटे, राम शिंगारे यांनी अधिक तपास हा केला आणि संपूर्ण या प्रकरणाचा तपास झाला। बीड जिल्ह्यातीलच शिरूर कासार या तालुक्यातून या शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येते। शिरूर कासार शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या एका 13 वर्षीय मुलीचा डॉक्टरांच्या निष्काळजीपणा आणि चुकीच्या उपचारामुळे मृत्यू झाल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे केली असून या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याची प्रकरणाची या संपूर्ण चौकशी व्हावी, हॉस्पिटल बंद ठेवण्याची मागणी देखील करण्यात आली। या संदर्भात मुलीचे वडील संजय रामनाथ बारगजे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना दिलेल्या तक्रारी अर्जात म्हटले आहे की माझी मुलगी संस्कृती हिला उपचारासाठी शहरातील डॉक्टर प्रशांत ढाकणे यांच्या गुरुदत्त हॉस्पिटलमध्ये 1 नोव्हेंबर रोजी आणलं होतं। यावेळी डॉक्टर ढाकणे यांनी मुलीवर उपचार करून तिला 3 दिवसांचा सलाईनचा कोर्स करण्याचं सांगितलं। त्यानुसार संजय बारगजे यांनी तिला 2 दिवस सलाईन सुद्धा दिलं, परंतु 3 नोव्हेंबर रोजी रात्री 1 ते 1:30 वाजण्याच्या दरम्यान मुलीला त्रास सुरू झाल्यानंतर त्यांनी डॉक्टर ढाकणे यांच्याकडे उपचारासाठी आणलं। त्यावर डॉक्टर ढाकणे यांनी 1 सलाईन आणि काही इंजेक्शन दिल्यामुळे मुलीची तब्येत खालावली। त्यावरून तिला पुढील उपचारासाठी बीडला घेऊन जाण्याचं डॉक्टरांनी सांगितलं। यावेळी मुलीला अचानक काय झालं असं विचारलं असता डॉक्टरांनी काही एक उत्तर दिलं नाही। मुलीला बीड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी मुलगी मयत झाल्याचे सांगितले। आमचे चुकीचे उपचार आणि डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे आमची मुलगी संस्कृती आज हिचा मृत्यू झालेला आहे आणि ही धक्कादायक बातमी त्यांच्या कुटुंबाला आली आणि मृत्यूला जबाबदार गुरुदत्त हॉस्पिटलचे डॉक्टर प्रशांत ढाकणे हेच जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई करून या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत हॉस्पिटल बंद ठेवण्याची मागणी देखील जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे वडील संजय रामनाथ बारगजे यांनी केलेले आपल्याला दिसून येते, आढळून येते। आज बीड जिल्ह्यातील एक वडवणी तालुक्यातील इतिहासामध्ये घडलेली एक भयंकर घटना, त्याचा खुलासा झाला आणि आरोपींना जेलबंद करण्यात आला। संपूर्ण गुढ हे उलगडलं गेलं आणि शिरूर कासार तालुक्यातील ही झालेली आताची ताजी घटना, ताजी बातमी आज हृदयाला धक्का देऊन जाते। बीड जिल्ह्यातील ह्या दोन्ही घडामोडी, एकूणच या दोन्ही घटनांबद्दल आपली प्रतिक्रिया
आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या न्यूज तडकाफडकी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला प्रेस करा. देश दुनियातील ताज्या घडामोडी, ताज्या बातम्या आपल्या चॅनलवर तडकाफडकी माध्यमातून पाहायला मिळतात. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.